तर वेळ प्रसंगी उमेदवाराला दुसऱ्या पक्षाचं चिन्ह दिलं जाईल असं निलेश लंके म्हणतायत। एखाद्या ठिकाणी आमचे 2, काँग्रेसचा 1 उमेदवार तुतारीवरती लढणार, तर काही ठिकाणी आमचे उमेदवारही पंजावरती निवडणूक लढणार असं लंकेंनी सांगितलंय। कोणत्या पक्षाला किती जागा हा विचार आम्ही करणार नाही, मविया म्हणून आम्ही एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाणार असंही लंके म्हणतायत। जागा वाटपाचं आमचं बऱ्यापैकी फॉर्म्युला झालेलं आहे। एखाद्या आमच्या प्रभागामध्ये 3 आम्ही राष्ट्रवादी तुतारी चिन्ह 3 चिन्ह दिले आणि तिथं त्या प्रभागामध्ये एखादा शिवसेनेचा तुल्यबळ उमेदवार आहे, तर आम्ही ते 3 चिन्ह आणि हे चिन्ह प्रचाराला घेऊन जाण्यापेक्षा ते 4 पण त्या ठिकाणी तुतारी देण्याचा प्रयत्न करतो। शेवट चिन्ह ठीक आहे, आमचं महाविकास आघाडीचं चिन्ह घेऊन आमचा माणूस महानगरपालिकेत जाणार आहे, त्यामुळे आम्ही विचारपूर्वक सगळ्या करणार आहे सगळ्या गोष्टी। बघूयात पुढची बातमी। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये इच्छुकांची डोकेदुखी वाढलेली आहे। वॉर्ड क्रमांक 196 नंतर 197 मध्ये देखील नाराजी नाट्य आहे। वॉर्ड क्रमांक 197 मनसेला गेल्यानं पदाधिकारी नाराज आहेत। 197 मधील ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढवा अशी ठाकरे सेनेची विनंती आहे। पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सेनेची ही विनंती आहे। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील 3 प्रभागांमध्ये नाराजी नाट्य आहे। वॉर्ड क्रमांक 196 महिलांसाठी असल्यानं आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे। पद्मजा चेंबूरकर राजकारणात सक्रिय नाहीयेत, तरीही चेंबूरकर यांनी पत्नीसाठी उमेदवारी घेतली। या वॉर्डमधून आकर्षित पाटील आणि संगीता जगताप यांच्या नावाची चर्चा होती। वॉर्ड क्रमांक 197 हा मनसेला देण्यात आलाय, त्यामुळे ठाकरे सेनेत नाराजी आहे। या वॉर्डातून ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढवण्याची विनंती करण्यात आली आहे। पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सेनेकडून मनसेला ही विनंती करण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 193 मधून माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। या वॉर्डातून सूर्यकांत कोळी हे इच्छुक होते। उमेदवारी न दिल्यानं नाराज होत सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिलाय। तर पक्षातील नेत्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवल्यानं आभार असं नवनाथ बन म्हणतायत। मुंबईसारख्या शहरामध्ये संधी दिल्याबद्दल वरिष्ठांचे आभार असंही बन यांनी म्हटलंय। तर मुंबई पालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकणार असा विश्वास बन यांनी व्यक्त केलेला आहे। मानखुर्दचा विकास अबू आझमींमुळे रखडल्याचा टोलाही बन यांनी लगावलाय। आज तुम्ही पहिला टप्पा पार केलेला, आज तुम्ही फॉर्म भरणार आहेत, काय भावना आहे? भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, बावनकुळे साहेब, अमित साटमजी, आशिष शेलारजी या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मुंबईसारख्या शहरामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली, त्याबद्दल पक्षाचे मनापासून आभार मानतो। खरं तर कधीही अशी अपेक्षा केली नव्हती की आपण पक्षात काम करत असताना अशा पद्धतीची संधी, अशा पद्धतीचा विश्वास भारतीय जनता पार्टी माझ्यावर टाकेल। परंतु मला खात्री आहे की मानखुर्द हे अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेले आहेत। इथे आमदार अबू आझमी होते, या भागाकडे कायम दुर्लक्ष केलं होतं। आता इथली मानखुर्दवासीय भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे विश्वास देतील, आधार देतील आणि आशीर्वाद देतील आणि या आशीर्वादाच्या जोरावर मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झेंडा निश्चितपणे फडकणार आहे। कारण वातावरण खूप चांगलं आहे। खास करून मुंबईचा जो विकास झालाय, मानखुर्द सारख्या भागामध्ये मेट्रो आली, येणाऱ्या काळामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट होणार आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर जनतेचे आशीर्वाद निश्चितपणे भाजपला असतील। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित सह, मी हिरा ढाकणे, TV9 मराठी।